नमस्कार मित्रांनो. आज सकाळी गाडी घेऊन मी स्टेशनकडे निघालो. स्टेशनला पोहोचून यशची वाट बघत होतो. तितक्यात यश आला व आम्ही दोघंही कॉलेजच्या दिशेने जायला निघालो. ट्रॅफिकमधून सापसूप गाडी काढून आम्ही कॉलेजला पोहोचलो. कॉलेजला पोहोचल्यानंतर आम्हाला अशी खबर मिळाली की आमची एक फ्रेंड कृतिका ही आय डी विसरली आहे. कधीतरी आयडिया आणत जा. कृतिकाला असं बोलून मी व यश कॉलेजच्या आतमध्ये गेलो. यश स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेला. स्कॉलरशिपची लाईन बघून मी घाबरलो व मी त्याला बोललो, तू जा बाबा, मी चाललो क्लासमध्ये. असं बोलून मी क्लासमध्ये निघालो. क्लासमध्ये पोहोचलो तर दृश्य काहीतरी वेगळंच होतं. एवढ्या दिवसापासून ॲब्सेंट असणारी मुलं सर्व आली होती. थोड्या वेळाने मॅम आल्या व आमचे ग्रुप पाडून आम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी टॉपिक्स दिले. ग्रुप डिस्कशन संपल्यानंतर आम्ही सर्व डबा खायला जात होतो तर आयुष्य मला एक व्हिडिओ दाखवते. टोमॅटो व्हिडिओ पाहून आम्ही डबे खायला गेलो. डबे खाताना सर्वजण मस्ती करत होते. सगळं पटापट आटपून आम्ही घरी जायला निघालो. मी, यश, आयुषी आम्ही तिघेही ट्रिपल सीट जात होतो. घरी येऊन मी माझ्या नाटकाची कॉस्ट्युमची बॅग उचलली व आम्ही तिघेही निघालो. बिल्डिंगमधून बाहेर येत आम्ही स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला आल्यावरती यशची ट्रेन लगेच आली, त्यामुळे यश घरी गेले. डोंट डू दिस. यशला सोडून मी व आयुषी 2 नंबर प्लॅटफॉर्मला गेलो. आमची ट्रेन आली. आयुषीला मी लेडीज डब्याच्या इथे सोडून जेंट्स डब्यामध्ये गेलो. पटापट ठाणे स्टेशनला उतरून मी तालीम हॉलकडे गेलो. तालीम हॉलमध्ये पोहोचून बघितले तर सर्वजण कॉस्ट्युम घालून रेडी होते. आमच्या नाटकाचा संपूर्ण सेट व प्रॉपर्टी काढून आम्ही ठाण्याच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहाच्या इथे पोहोचलो व सर्व सेट बाहेर काढून घेतले. मी माझा कॉस्ट्युम घालून घेतला. कसा दिसतोय मी? आमच्या स्पर्धेचं नाव होतं रंगायतन एकांकिका स्पर्धा. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही सर्व आपापल्या घरी जायला निघालो.